नमस्कार, अविताज किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। तर मी आज तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आले आहे। एकदम सोपी आणि सगळ्यांना आवडणारी अशी म्हणजे माकली रिंग फ्राय। मुलांना तर खूपच आवडतात। आपण जेव्हा समुद्रावर जातो किंवा आपण गोव्यामध्ये जातो किंवा असं कुठेही जातो बाहेर, जेव्हा आपल्याला सी फूड खायचं असेल तर हा डिश स्टार्टरमध्ये असतोच। आपण हे घरी सुद्धा बनवू शकतो, एकदम कुरकुरीत अशा माकली फ्राय। तर ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार की तुम्ही घरी कुरकुरीत अशी माकली फ्राय कशी करायची। तर बघूया इकडे आपण साहित्य आणि कृती। तर इकडे मी घेतले आहे माकली, याला स्क्विड्स पण म्हणतात। असे मी रिंग शेपने कट करून घेतलेले आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सरळ पण कट करू शकता किंवा तुम्ही मोठे असे एक लेंथने पण कट करू शकता। तर इकडे मी त्याच्यावरती काळी जी स्किन असते ती रिमूव्ह केलेली आहे आणि स्वच्छपणे धुवून घेतलेले आहे 3-4 वेळा। इकडे मी ॲड केला आहे हाफ टीस्पून एवढं आलं लसणाची पेस्ट, मीठ चवीनुसार, हाफ टीस्पून हळद घेतलेली आहे आणि 2 टेबलस्पून मी घेणार आहे इकडे मिरची पावडर। तर तुम्ही ह्याच्यात काश्मीरी चिली पावडर पण ॲड करू शकता। आणि मी घेतला आहे इकडे लिंबू। लिंबूने मस्त ह्याला चव येते, म्हणजे थोडीशी आंबटशी चव येते आणि खूप छान लागते। तर हे मी आता मिक्स करून घेणार हलक्या हाताने। पूर्ण जो हा मसाला आहे तो सगळ्या रिंग्सना लागायला पाहिजे। तुम्ही बघू शकता मी हलक्या हाताने हे लावून घेतलेलं आहे। आता मी हे रिंग्स तवा फ्राय करून घेऊया। तर इकडे मी घेतला आहे सुमारे 1 वाटी रवा। ह्याच्यात मी ॲड करणार आहे 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ। तर हे इन्ग्रेडियंट आहे ज्याच्याने आपले जे रिंग्स आहे ते खूप असे क्रिस्पी होतात आणि रवा जो आहे तो निघत नाही। तर इकडे मी बीडचा तवा घेतलेला आहे आणि तो गरम केलेला आहे, त्याच्यावरती मी घातलेलं आहे तेल। आता मी असे कोटिंग करून घेतलेले आहे मस्त। असे कोटिंग करून तुम्ही ठेवून मग तेल गरम झालं की तुम्ही ॲड करू शकता। बघू शकता मी पूर्ण आतमध्ये सुद्धा त्याला कोटिंग करून घेतलेलं आहे। तवा गरम झालेला आहे, त्याच्यावरती मी आता हे सगळे प्लेस करते। एकदम तवा भरून पण घालायचा नाही आहे, त्याला थोडासा स्पेस द्यायचा आहे, कारण आपण जेव्हा पलटी करतो तर त्याला थोडासा स्पेस पाहिजे आणि ते मस्त फ्राय होऊन येतात। तर मी इकडे जो गॅस आहे तो मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे आणि सगळे असे प्लेस करून घेते। मैत्रिणींनो, तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला असेल तर प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा। तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते। तर तुम्ही बघू शकता मी असे सगळीकडे प्लेस करून घेतलेले आहे आणि स्पेस ठेवलेला आहे मध्ये मध्ये। आता मी एक साईडने त्याला गोल्डन ब्राऊन असा फ्राय करून घेणार आणि फोक घेतलेला आहे मी इकडे आणि फोकने मी टर्न करणार। तुम्ही बघू शकता एक साईड मस्त अशी गोल्डन ब्राऊन झालेली आहे। एकदम सोपी अशी पद्धत आहे आणि इझिली आपण घरी बनवू शकतो, काही मोठं नाही आहे। तर त्याला फ्राय करायला थोडासा वेळ लागतो आणि जसं क्रिस्पी होतात तेव्हाच ते चांगले लागतात। तर थोडासा टाईम कन्झ्युमिंग आहे, पण क्रिस्पी व्हायला पाहिजे, नाही तर त्याची चव चांगली लागत नाही आहे। तर आपण मीडियम फ्लेमवरतीच हे फ्राय करून घेणार, नाही तर एकदम गॅस वाढवला तर ते काळे पडून त्याची चव निघून जाते, ते चांगले लागत नाही। तसं आपण मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेऊया। तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमच्या शहरात किंवा तुमच्या गावात माकलीला काय म्हणतात, मला पण समजेल। तर असे आता दोन्ही साईडने मी असं फ्राय करून घेतले। तुम्ही बघू शकता मस्त असे फ्राय झालेले आहे, गोल्डन कलर आलेला आहे त्याला आणि क्रिस्पी झालेला आहे एकदम।
तर आता मी हे काढून घेते एका प्लेटमध्ये। एकदा मी पलटी करून घेते, म्हणजे बघते की बाबा झाले की नाही झाले सगळे, एक एक चेक करते आणि काढून घेते सगळे। आणि जे राहिलेले आहेत ते पण मी फ्राय करून घेते। तर मैत्रिणींनो, कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा, लाईक करा व्हिडिओ आणि शेअर करा। मी नेक्स्ट टाइम येते तुमच्या सोबत असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।